DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 11 अ मधून बिपिन अण्णासाहेब कटारे हे निवडणूक रिंगणात उतरले आहे। आज त्यांनी सकाळ सर्कल येथून भव्य प्रचार रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले। या रॅली दरम्यान त्यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला। प्रचार रॅलीला परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता 100% मतदार आपल्याच मतदान करून विजयी करतील असा ठाम विश्वास बिपिन कटारे यांनी यावेळी व्यक्त केला। बिपिन कटारे यांनी सामाजिक कार्याचा वारसा लाभलेला आहे। त्यांचे वडील अण्णासाहेब कटारे हे गेल्या 40 वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून ते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। तसेच त्यांची आई मंदाकिनी अण्णासाहेब कटारे या गेल्या 35 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। याच सामाजिक व शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे आणि नागरिकांच्या आग्रहावास्तव आपण निवडणूक लढवत आहोत, असे बिपिन कटारे यांनी यावेळी सांगितले आहे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 11 अ मधून सर्वसामान्य जनतेचा उमेदवार, प्रभागातील समस्त जनतेने त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे, ते बिपिन अण्णासाहेब कटारे हे रिक्षा हे निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे। गेल्या 8-10 दिवसापासून संपूर्ण प्रभागामध्ये प्रचार अत्यंत वेगाने आणि जोमाने सुरू आहे। प्रभागामधील समस्त नागरिकांना या प्रभागामध्ये बदल हवा आहे आणि त्याकरता ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, युवती असतील, युवक असतील, या सगळ्यांनीच ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि बिपिन कटारे यांना विजयासाठी सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा सुरू केलेली आहे। निश्चितपणे प्रभाग अ मधून बिपिन कटारे यांचा विजय प्राप्त होईल अशा प्रकारची मला आशा आहे। मी सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो। प्रभाग क्रमांक 11 अ अनुसूचित जातीमधून मी कटारे बिपिन अण्णासाहेब निवडणुकीला सामोरे जात आहे। रस्त्याचे प्रश्न असतील, ड्रेनेजचे प्रश्न असतील, वस्ती वाड्यांचे प्रश्न असतील, कॉलनीतल्या समस्या असतील, प्रबुद्धनगर, सप्तशी माता असेल, स्वारबाबा नगर असेल, राजवाडा असेल, कॉलनी परिसर असेल, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे प्रश्न आजपर्यंत सोडवले गेलेले नाहीत। आपल्या इथे सुसंस्कृत असं नाट्यगृह नाहीये। आपल्या इथं ड्रेनेजच्या पाईपलाईनच्या समस्या कायम होत असतात। संतोषी माता, प्रबुद्धनगर, जे जे आपल्या वस्तीच्या वाड्यांच्या ज्या समस्या आहे, ड्रेनेज लाईन आहे, पाण्याच्या प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे ज्या ज्या सुविधा आजपर्यंत मिळाल्या नाही, त्यासाठी एक सुशिक्षित उमेदवार म्हणून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा, यासाठीच मी सर्व जनतेला सोबत घेऊन निवडणुकीसाठी रिंगणात उतरलो आहे। आपली ही रॅली स्वारबाबा नगर मधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून पुढे निघालेली आहे। आता राजवाडा, निगळ गल्ली, मार्केटद्वारे ती शिवाजी महाराजांना तिथे अभिवादन करून आम्ही महादेव नगर थ्रू, कॉलनी थ्रू जाणार आहे साईबाबा मंदिर। महत्वाचं सांगायचं असं की कटारे परिवारावर प्रेम करणारे आजूबाजूच्या वस्तीतील लोक असतील, राजवाडा असेल, सातपूर कॉलनी असेल, माझ्या घरातला परिवार असेल, महत्वाचं म्हणजे कुठल्याही पैशाचं प्रलोभन न देता हा जो जनसमुदाय आहे हा जमलेला आहे। कारण की हे प्रेम आहे आणि त्यांना विश्वास आहे, हा सुशिक्षित उमेदवार कुठेतरी नक्कीच बदल घडून आणेल आणि ही जनताच मला साथ देत आहे। DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।